हाय, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी नाशिकला आले आहे आणि मी नाशिकला आले आणि मिसळ खाल्ली नाही असं फारच क्वचित होतं. सो आजही आम्ही निघालो आहोत मिसळ खाण्यासाठी. आम्ही ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणची मिसळ ट्राय केली आहे, पण एक ठिकाण आहे जिथे आम्ही वारंवार जातो आणि ते ठिकाण म्हणजे नाशिकमधलं गोकुळ रेस्टॉरंट. इथली मिसळ आम्हाला एवढी आवडते आणि तरीही आजपर्यंत मी त्याचा व्लॉग बनवला नाही आहे, म्हणून मी यावेळेला ठरवलं की काही झालं तरी व्लॉग बनवायचा. खूप छोटासा व्लॉग आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हा बेस्ट पार्ट आहे. खूप भूक लागली आणि अगदी 5 मिनिटामध्ये मिसळ सर्व केली आहे यांनी. ते तिखट आहे का? ते नॉर्मल आहे बस. हां, सगळ्यात एकदम अर्धा चमचा तिखट असेल ना खूप जास्त. एकदम 2 ड्रॉप बस. आईला मी घेते तुमचं होत आहे तिकडे. 3 लेयर्समध्ये ही मिसळ सर्व होते. सगळ्यात आधी मटकीची उसळ, त्यावर शेव आणि मग सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रस्सा ॲड करायचा असतो आणि अर्थात कांदा आणि लिंबूसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे. बेस्ट म्हणजे माझ्यासारख्यांसाठी, म्हणजे ज्यांना तिखट फार जमत नाही त्यांच्यासाठी पायनॅपल शिरा आणि दहीसुद्धा सर्व केलं जातं मिसळीबरोबर. चमचमीत विशेषण कधी वापरावं हे इथली मिसळ खाल्ल्यानंतर मला जाणवलं. इथली मिसळ नुसतीच झणझणीत म्हणजे अक्षरशः तिखट अशी नाही आहे, तर खूप जास्त चविष्ट आहे. कशी आहे? खूप भारी, खूपच भारी. कडकडून भूक लागली. हा हा बाबा, खरंच भारी आहे. एक पॉईंट असा आला होता ऑनेस्टली, जेव्हा मला वाटलं की मी तर्री घेऊन चूक तर नाही ना केली, कारण असा मध्येच तो एक तिखट झटका लागत होता. पण हळूहळू ते सुद्धा मी एन्जॉय करू लागले होते आणि म्हणूनच आजचा हा रेकमेंडेशन व्हिडिओ आहे. जर तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्हाला गोकुळ रेस्टॉरंट माहितीच असेल, पण जर का तुम्ही नाशिकमध्ये फिरायला गेला असाल, नवीन असाल, तर मग नक्की गोकुळ रेस्टॉरंट ट्राय करा. इथली मिसळ आवर्जून खा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला मिसळ कशी वाटली. आणि अजून असे काही रेस्टॉरंट्स असले नाशिकमध्ये किंवा मुंबईमधले जे तुम्हाला असं वाटत असेल की मी ट्राय करावेत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी नक्की जाऊन ते ट्राय करेन. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार. ह्या रेस्टॉरंटचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. नक्की जा, खा, प्या, मजा करा. पुन्हा भेटू. बाय.